मित्र विद्यार्थी मित्र कालच्या तासिकेपर्यंत आपण पाहिलं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा जो परिचय आहे तो परिचय आपण पाहिला। त्यानंतर संपूर्ण अर्थशास्त्राचं जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची रूपरेषा आपण पाहिली। आजच्या तासिकेमध्ये आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या परिचयापैकी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आपण विचार करणार आहोत। आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या दोन शाखा होत्या, आपण पहिल्या पिरियडला पाहिले, त्या म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या अर्थशास्त्राच्या दोन शाखा। या अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्राचा आज आपण विचार करणार नाही। आज आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा विचार करणार आहोत आणि त्यामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अर्थ, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांचा आपण विचार करणार आहोत। सोबतच सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीचा विचार करणार आहोत की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे कुठे कुठे व्यापलेलं आहे, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आहे, या घटकाचा आज आपण आपल्या या तासिकेमध्ये विचार करणार आहोत। तर बघा, तर मग विद्यार्थ्यांनो की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय, तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे जे अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील जे आर्थिक घटक असतात या आर्थिक घटकांचा सूक्ष्मरित्या अभ्यास करते, याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं। आता सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या ज्या व्याख्या त्या व्याख्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या आहेत, त्यांनी व्याख्या दिलेल्या आहे। त्या व्याख्यांमध्ये आपल्याला आजच्या तासिकेमध्ये दोन व्याख्यांचा विचार करायचा आहे। पहिली व्याख्या ही आहे मॉरिस डॉब यांची। आता मॉरिस डॉब यांनी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे काय हे सांगताना असं म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये सूक्ष्मदर्शी अध्ययन ज्या अर्थशास्त्रामध्ये केलं जात असतं त्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असं म्हटलं जात असतं। म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना जे आर्थिक घटक अभ्यासले जात असतात या आर्थिक घटकांचा सूक्ष्मदर्शी अध्ययन, जसं एखादी सूक्ष्म अध्ययन पाहत असताना आपण पाहतो की मागणी अनेक लोक करतात, पुरवठा सुद्धा अनेक लोक करत असतात, म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण करणे उपभोग आहे किंवा मागणी आहे, पुरवठा आहे, ह्या ज्या गोष्टी ह्या गोष्टी अनेक लोक करत असतात, जगात अनेक लोक मागणी करत असतात। परंतु त्या मागणीपैकी एक घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीची मागणी किंवा एखादी व्यक्ती पुरवठा कसा, उद्योजक पुरवठा कसा करतो याविषयीचं अध्ययन जेव्हा अर्थशास्त्रामध्ये करण्यात येत असते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र असं म्हटलं जातं, सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलं जात असतं। आणि मॉरिस डॉब यांनी सुद्धा काय केलेलं आहे, सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे अनेक घटकांना वेगळं काढून, अनेक घटकांपैकी एका घटकाला वेगळं काढून करण्यात आलेलं जे अध्ययन आहे हे अध्ययन म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र। त्यानंतर दुसरी व्याख्या आपल्याला बघायची ती म्हणजे ए.पी. लर्नर यांची व्याख्या। आता ए.पी. लर्नर यांनी काय सांगितलं आहे की सूक्ष्मदर्शक अध्ययनाचा विचार यात त्यांनी व्याख्येमध्ये केलेला आहे। जसं सूक्ष्मदर्शक जे आहे त्या सूक्ष्मदर्शकामध्ये आपण अनेक प्रकारच्या पेशी आपण पाहू शकतो ज्या डोळ्याने दिसू शकत नाही, अशा प्रकारच्या पेशी आपण पाहू शकतो। आणि ह्या ज्या पेशी आहे या पेशींचं आपल्याला काय करता येते, निरीक्षण करता येते, त्याचा अध्ययन करता येतं, अभ्यास करता येत असतो। आणि म्हणून या लर्नर यांनी सांगितलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे अनेक घटक आहे, असंख्य घटक आहे, या घटकांपैकी आपल्याला जो घटक अभ्यासायचा आहे या घटकांपैकी एक घटक ज्याप्रमाणे सूक्ष्मदर्शकाप्रमाणे अभ्यास करू शकतो अशा प्रकारे अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला अध्ययन करता येतं। आणि अशा प्रकारचं अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला म्हणता येतं। यावरून आपल्याला या दोन्ही व्याख्यांचा जर विचार केला तर या दोन्ही व्याख्यांमध्ये आपल्याला स्पष्ट सांगता येतं की सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र हे असं अर्थशास्त्र आहे की ज्या अर्थशास्त्रामध्ये काय होतं की जे अर्थव्यवस्थेतील वेगवेगळे घटक केले जात असतात आणि या वेगवेगळ्या घटकांपैकी एका घटकाचा हा बारीक सारीक रीतीने अभ्यास करण्यात येतो। जसं उदाहरण आपण सांगू शकतो की एखादी जंगल आहे, त्या जंगलामध्ये जर समजा वेगवेगळ्या प्रकारची जर झाडं असतील
त्या झाडांपैकी एका झाडाचा अभ्यास करणे हा एक सूक्ष्म अध्ययनाचा प्रकार आहे. आणि अशाच प्रकारे अर्थव्यवस्थेमधील वेगवेगळे जे घटक आहेत या घटकांपैकी एका घटकाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र. तर अशा प्रकारे आपल्याला आज सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या आणि अर्थ आपल्याला बघायला मिळाला. यानंतरचा भाग आपल्याला बघायचा तो म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती. आता ही जी व्याप्ती आहे ती व्याप्ती कशी आहे, किती आहे? तर जर समजा सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर विचार केला तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेमध्ये सर्व भागामध्ये व्यापलेलं आहे. परंतु एक विशिष्ट निश्चितपणे अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून आपण याचे 3 भागामध्ये आपण व्याप्ती त्याची पाहू शकतो. पहिला भाग आपल्याला पाहता येते तो म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यास देत असतात. सोबतच दुसरा भाग आपल्याला पाहता येतो तो म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जात असतात किंवा हा अभ्यास विषय हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आहे. त्यानंतर तिसरं आपल्याला सांगता येतं ते म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. हे जे अर्थव्यवस्थेमध्ये जे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत जे मांडले जात असतात ते सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा एक भाग आहे. आणि म्हणून हे 3ही घटक किंवा 3ही प्रकारचे जे सिद्धांत आहे हे सिद्धांत सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. आता पहिला भाग जर पाहिला तर वस्तूच्या किंमत निश्चितीचे जे सिद्धांत आहे या सिद्धांतामध्ये आपण 2 भागामध्ये आपल्याला काय करता येतं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करता येत असतो. यामध्ये या सिद्धांतामध्ये मागणीचे विश्लेषण केलं जातं. सोबतच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत बघत असताना पुरवठ्याचं विश्लेषण हे सिद्धांत सुद्धा पाहिले जात असतात. जसं मागणीचे सिद्धांत म्हटलं तर मागणी कशी निश्चित होते तर आपण पाहतो की वस्तूचा पुरवठा आणि मागणी या 2 घटकांच्या माध्यमातून मागणी काय होते निश्चित होत असते. म्हणजे मागणी बाजारातील मागणी एका व्यक्तीने केलेली मागणी बाजारातील संपूर्ण बाजारातील नाही तर एका व्यक्तीने केलेली मागणी आणि एका व्यक्तीने केलेला पुरवठा यातून मागणीची निर्मिती होते. हे जे मागणीचं विश्लेषण आहे हे मागणीचं विश्लेषण आपल्याला या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच पुरवठ्याचे विश्लेषण हा सुद्धा प्रकार आहे. तर मग एक बाजू उपभोक्त्याने केलेली मागणी दुसरी बाजू नुसती मागणी केल्यानं जमत नाही तर त्या वस्तूचा पुरवठा सुद्धा करावा लागतो. आणि जो उत्पादक असतो तो उत्पादक जो पुरवठा करतो हा पुरवठा कशा पद्धतीने करतो त्याची जी मनोवृत्ती असते ती मनोवृत्ती कशी असते. जसं आपण पाहतो की वस्तूची किंमत जर वाढली तर पुरवठ्यात वाढ होते. वस्तूची किंमत जर समजा घटली तर पुरवठा घटतो. आणि हे घटण्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती या पुरवठ्याच्या विश्लेषण सिद्धांतामध्ये आपल्याला मांडता येतं. आणि हे जे दोन्ही घटक आहेत या दोन्ही घटकांना जर समजा एकत्र जर जेव्हा येत असतात तेव्हा त्याची काय होत असते वस्तूची किंमत निश्चिती होत असते. किंमत ठरते. हे सिद्धांत हा सिद्धांताचा विचार जर केला तर हे सर्व जे काही या वस्तूच्या किंमत निश्चितीच्या बाबतीत केलेला आहे हा भाग सूक्ष्म अर्थशास्त्राच्या बाबतीमध्ये असतो. दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे उत्पादन घटकाची किंमत निश्चिती. आता उत्पादन घटक जर पाहिले तर उत्पादन घटक आपल्याला काय 4 उत्पादन घटक आहेत. एक आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. हे जे 4ही घटक आहेत त्या 4ही घटकांच्या माध्यमातून काय केलं जातं उत्पादन होत असतं. आणि या 4ही घटकांना त्यांचे जे मोबदले आहेत ते मोबदले खंड, वेतन, व्याज आणि नफा. भूमीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळते, भांडवलाला व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो. या सर्व घटकांना मिळणारा जो मोबदला आहे खंड, वेतन, व्याज आणि नफा हे कशा प्रकारे ठरतं अशा जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत अर्थशास्त्रात मांडलेले आहे. आणि या सर्व सिद्धांताचा समावेश सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करण्यात आलेला आहे. या सर्व घटकांचा जो समावेश आहे याचा जो अभ्यास आहे हा अभ्यास विषय हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आहे. तिसरं आपण पाहू तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. आता आर्थिक कल्याणाचे सिद्धांत हा सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा भाग आहे. त्यामध्ये उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता जे
उत्पादन क्षेत्र केलं, उत्पादन क्षेत्र आहे, या उत्पादन क्षेत्रामध्ये त्याची प्रत्येक उत्पादन घटकाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याविषयीचा जो प्रयत्न केला जात असतो, त्याचं जे विश्लेषण आहे किंवा त्याचं जे अध्ययन आहे ते अध्ययन सूक्ष्म म्हणजे आर्थिक कल्याणाच्या सिद्धांतामध्ये केलं जात असतं. म्हणजे जास्तीत जास्त वस्तूचं उत्पादन कसं होईल, दर्जेदार वस्तूंचं उत्पादन कशा पद्धतीने करता येईल, उपभोक्त्याला चांगल्या वस्तू कशा मिळवून देता येईल याचा विचार अर्थशास्त्रामध्ये करण्यात येतो. आणि म्हणून उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेचा विचार हा सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. त्यानंतर उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोग कोण घेतो, उपभोक्ता घेत असतो, ग्राहक घेत असतो, आणि उपभोक्त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं उपभोग कसा घेता येईल याविषयी काय की सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जात असतं. आणि म्हणून उपभोग क्षेत्रातील कार्यक्षमता कशी वाढवता येईल, उपभोग जास्तीत जास्त लोक कशा प्रकारे घेईल याविषयीचं जे अध्ययन आहे ते अध्ययन सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येताना दिसून येतं. त्यानंतर एकूण आर्थिक कार्यक्षमता, एकूण आर्थिक कार्यक्षमतेचा जर विचार केला तर आपल्याला असं सांगता येतं की एकूण आर्थिक क्षमता जी असते या आर्थिक क्षमतेवर अर्थव्यवस्थेचा विकास असतो. जर समजा एकूण आर्थिक कार्यक्षमता जर वाढली तर लोकांचं उत्पन्न वाढेल, भरभराटी, अर्थव्यवस्था भरभराटीची. आणि म्हणून हे जे तीनही घटक आहे या तीनही घटकांमुळे लोकांचं, समाजाचं, अर्थव्यवस्थेचं कल्याण साधलं जात असतं. आणि त्या संबंधीचे अशा प्रकारचे जे सिद्धांत आहे त्या सिद्धांताचा विचार या अर्थशास्त्रामध्ये केला जात असतो. तर बघा तर मित्रांनो, आज आपण काय केलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राची ज्या मुख्य शाखा आहेत त्या शाखांपैकी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या पाहिलेल्या आहे, सोबतच सूक्ष्मलक्ष्य अर्थशास्त्राची, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती पाहिलेली आहे. आणि व्याप्ती बघत असताना वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांची किंमत निश्चिती आणि आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, हे या तीनही जे घटक आहे, तीनही प्रकारचे जे सिद्धांत अर्थशास्त्रात मांडलेले आहे, हे जे मांडलेले सिद्धांत आहेत ते सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. तर आज आपण या तासिकेमध्ये इथेच थांबू. पुढील तासिकेमध्ये पुन्हा नवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर येणार आहोत. धन्यवाद.